नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे. आता आपण चर्चा करणार आहोत जळगाव जिल्ह्यातील राजकीय स्थितीची. सर, लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीचा आपण जळगाव जिल्ह्यात कशी बघता राजकीय स्थिती बदललेली? मी आधी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे महायुतीच्या ताब्यात लोकसभा निवडणुकीमध्ये गेला आणि त्यातले 5 खासदार जे आहेत 6पैकी ते भाजपचे निवडून आले आणि त्यातले दोन खासदार रावेर मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघ हे मोठ्या फरकाने म्हणजे 2.5 लाख 3 लाख अशा फरकाने भाजपचे खासदार तिथं निवडून आले. तिथली सध्याची विधानसभेची स्थिती मात्र राष्ट्रवादीच्या बाजूची आहे. त्याचं कारण असं आहे की तिथल्या म्हणजे नाशिकच्या खालोखालचा उत्तर महाराष्ट्रातला मोठा जिल्हा म्हणून जळगावकडे पाहिलं जातं आणि तिथं विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत आणि त्या 11पैकी 5 पक्षाचे आणि 1 सहयोगी असे 6 आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. आणि जळगाव हा राष्ट्रवादीचा संपूर्ण राज्याचा विचार केला तरी एक मोठा जिल्हा आहे की ज्यांनी तिथून 5 किंवा 5पेक्षा जास्त आमदार दिलेले आहेत. आणि ती जी निवडणूक 2009ची होती ती शरद पवारांच्यावरती सुरेश जैनांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवरती मतदारांनी सुरेश जैनांना दिलेलं उत्तर होतं. कोणाला एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा नव्हती आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीनं जैनांच्या विरोधातला जो मतदाराचा जो एक अंडरकरंट असतो तो अंडरकरंट मतांमध्ये परावर्तित केलेला होता. आणि मग त्यामुळं काय झालं की 1-2-3 गोष्टी झाल्या होत्या. एक तर हा सगळा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जोश होता. दुसरीकडं तिकीट वाटपामध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणावर गडबड झाली होती. विशेषतः मराठा समाजाला ते तिकीटं नाकारली गेली होती. ती अमळनेरमध्ये, रावेरमध्ये, चाळीसगावमध्ये आणि त्याचा एक उलटा परिणाम भाजपची जागा जाण्यावरती झाला. जिथं अमळनेरला, चाळीसगावला, रावेरला भाजपचे आमदार होते तिथं म्हणजे विरोधकांना त्या संदर्भातलं मतदान झालं आणि त्यामुळे भाजपकडे 2च जागा राहिल्या. एक विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची आणि दुसरी जामनेरचे गिरीश महाजन जे 4थ्यांदा विजयी झाले. शिवसेनेकडे 2च जागा राहिला. एक सुरेश जैनांनी स्वतःची जागा राखली. जिल्ह्यात जरी मोठं यश मिळालं नसलं, राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करून ते बाहेर पडले होते त्यावेळेला, तर ती एक जागा आणि पारोळा एरंडोलची जी जागा चिमणाबांची. राष्ट्रवादीला मात्र भुसावळची जागा मिळाली. जे राखीव झालेला मतदारसंघ होता तिथं संजय सावकारे निवडून आले जे सध्या राज्यमंत्री आहेत. गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीणमधून विजयी झाले. पाचोऱ्यातून दिलीप वाघ विजयी झाले. चाळीसगावमधून राजू देशमुख विजयी झाले. चोपडा जे राखीव मतदारसंघ आहे तिथं जगदीश वळवी विजयी झाले आणि साहेबराव पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील जे अमळनेरचे आमदार झाले ते नंतर राष्ट्रवादीच्या जवळ, ते आत्ता अजितदादांच्या जवळचे आहेत. आता राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान आहे. त्याचं कारण असं आहे की पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे तापीच्या आणि त्यामुळं हा प्रभाव टिकवता येईल का राष्ट्रवादीला, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेच्या 2 जागा या राष्ट्रवादीकडे होत्या काँग्रेसबरोबरच्या वाटपामध्ये आणि 2 ठिकाणी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. आणि त्यामुळं या 6 जागा राष्ट्रवादी राखेल का, त्यातल्या एका दुसरी सोडून देऊन एक 3-4 जागा जरी राष्ट्रवादीला मिळवता आल्या तरी ती खूप मोठं यश होईल. जळगाव जिल्ह्याचं राजकारणही नंदुरबारप्रमाणेच विशिष्ट व्यक्तींभोवती केंद्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सुरेश जैन आणि एकनाथ खडसे हे महायुतीत असूनही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे एकत्र येतील का, असेच गेल्या प्रमाणेच त्यांच्यातलं भांडण कायम राहील? जळगावच्या एकूण राजकारणामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरेश जैनांचा घरकुल घोटाळ्यानंतरचा त्यांचा एकदम तुरुंगवारी, त्यांना झालेली अटक, ते गेली 2-2.5 वर्ष त्या कारागृहात आहेत आणि खडसेंना पण जितकं दिसतंय तितकं ते सोपं नाही आहे. या पार्श्वभूमीवरती आता हे व्यक्तिकेंद्रित राजकारण राहील का, आणि जर राजकारण असं जर कड पालटणार असेल तर मग ते कुठल्या पद्धतीनं पालटेल. मग कार्यकर्त्यांच्या बळावरती ज्यांचं नेटवर्क चांगलं असेल त्यांना यश मिळेल का, की केवळ नेत्यांच्या भोवतीच पुन्हा एकदा ते राजकारण फिरेल, हे खूप रंजक राहील. आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की ज्या जिल्ह्यांनी देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या त्या काँग्रेस पक्षाचं मात्र अस्तित्व जवळपास नाही आहे. जिल्हा परिषदेत नाही आहे, नगरपालिकांमध्ये नाही आहे. आणि आता
तिथं फक्त एक सहयोगी आमदार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आहेत जे आमदार शिरीष चौधरी. तर ते जर सोडले तर मोठं नाव पण तिथं घेण्यासारखं नाही आहे. या पार्श्वभूमीवरती काँग्रेस काही मिळवेल का नव्यानं, हा एक उत्सुकतेचा भाग आहे. आणि त्याच्यासाठीचं जे नेटवर्क आहे ते चोपडा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं नेटवर्क चांगलं आहे, रावेरमध्ये चांगलं आहे, जामनेरमध्ये त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. तर याचा जर विचार केला तर लढती चांगल्या होतील. केंद्रबिंदू मात्र राष्ट्रवादी आणि भाजप हाच राहील. पण आता आपण जळगाव जिल्ह्यात जर बघितलं तर भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर गटबाजी पाहायला मिळते. विशेषतः एकनाथ खडसेंच्या विरोधातही मोठ्या प्रमाणावर असंतोष आहेत. गिरीश महाजन हे बाजूला पडलेले आहेत. म्हणजे अशी या गटबाजीचा भाजपला किती फटका बसेल? मला असं वाटतं की एकूण लोकसभेत मिळवलेलं यश आणि मोदींचा जो काही प्रभाव राहील, महायुतीला समोर सत्ता दिसते आहे, अशा वेळेला या गटबाजीचा फार परिणाम होणार नाही. कारण एकदा सत्ता समोर दिसल्यानंतर या पद्धतीच्या गटबाजीला काही फारशी जागा नसते. पण तरीसुद्धा ते जितकं सोपं दिसतं आहे तितकं नाही आहे. कारण विधानसभेची निवडणूकच एकूण वेगळ्या पातळीवरती लढवली जाईल, ती लोकसभेसारखी नसेल. आणि लोकसभेला नरेंद्र मोदींची जी जळगावातली सभा होती त्याचा खूप मोठा फायदा झाला होता. तशी सभा घेतली तर कदाचित युतीच्या बाजूने तिथलं वातावरण मोठं बदलेल. पण ते म्हणजे ते रंजक असेल त्याचं कारण असं आहे की आघाडीला तिथं मोठं यश मिळालेलं आहे. सुरेश जैन यांच्या जेलवारीने कितपत फटका बसेल? सुरेश जैन तुरुंगात गेल्यामुळं जळगाव महापालिकेची जी निवडणूक झाली तिथं सहानुभूतीचा फायदा मिळाला नाही. त्यांची जी खानदेश विकास आघाडी आहे ती भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून सत्तेवर आली, हे आपण विसरता कामा नये. आणि त्यामुळे किमान त्या एका मतदारसंघामध्ये आणि झालंच तर जळगाव ग्रामीण या दुसऱ्या मतदारसंघामध्ये अजूनही जैनांचा प्रभाव आपल्याला या निवडणुकीमध्ये पण दिसेल. आता जैनांची उघडपणे बाजू उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे आणि जैनांचे खडसे हे मोठे विरोधक आहेत. आणि त्यामुळं आत्ता परवाच खडसेंनी असं सांगितलेलं आहे की आमची युती जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे, कुठल्या आघाडीबरोबर वगैरे अशा पद्धतीनं नाही आहे. जी जैनांची खानदेश विकास आघाडी आहे तिच्याबरोबर आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तर हे रंजक राहील की कारण यांचं महायुतीत पण त्या पद्धतीची भांडणं आहेत आणि ते सगळेजण किती एकदिलानं काम करतात याच्यावरती ते यश अवलंबून असेल युतीचं. पण युतीला जळगाव जिल्ह्यापासून खूप अपेक्षा आहेत, एवढं मात्र निश्चित. जळगाव जिल्हा हा विकासाच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित राहिलेत. अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिलेत. तापी नदीचं पाणी अडवता आलेलं नाही आघाडीला. याचा कितपत फटका बसेल? जळगाव हा कधी काळी खूप संपन्न अशा पद्धतीचा जिल्हा, समृद्ध जिल्हा, प्रचंड साक्षरता, औद्योगिक विकास, अमुक तमुक असं सगळं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः खडसे जैन वाद तिथं मोठ्या प्रमाणावर उभं राहिल्यानंतर हा जिल्हा मागं पडलेला आहे. आणि आता ते तिथले मोठे प्रश्न आहेत की तिथल्या महामार्गाच्या चौपदरीकरणापासून तर शेळगाव बॅरेज, लोअर तापीचं बॅरेज किंवा गिरणा नदीवरती जे छोटे छोटे बंधाऱ्यांची मालिका होते ते सगळे प्रकल्प अडकलेले आहेत. आणि त्याला एक मोठा धक्का देण्यासाठी जी एक राजकीय इच्छाशक्ती किंवा तेवढ्या मोठ्या उंचीचं जे सगळं एक राजकीय नेतृत्व लागतं तर ते दुर्दैवानं मिळताना दिसत नाही आहे. खडसे हे राज्याचे विरोधी पक्षनेते असूनसुद्धा त्यांचा मुक्ताईनगर मतदारसंघातले किंवा बोदवडसारखे प्रकल्पाचं जर थोडं बहुत काम सोडलं तर हे संपूर्ण जिल्हा पुढं घेऊन जाण्यासंदर्भात मोठं काम काही त्यांनी केलं आहे असं दिसत नाही आहे. आणि त्यामुळं येणारी निवडणूक जी आहे ती जर विकासाच्या मुद्द्यांवरतीच जर चर्चा करायची असेल तर हे सगळं गुजरातकडं वाहून जाणारं तापीचं पाणी हा तिथला खूप मोठा मुद्दा आहे. गिरणा पट्ट्यातलं सगळं गिरणा आणि बोरी हा जो पश्चिम पट्टा आहे त्याच्यामधलं मागासलेपण हा तिथला राजकारणाचा खूप मोठा मुद्दा आहे. बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना हा मोठा मुद्दा आहे. पाडळसेमध्ये कृषीभूषण साहेबराव पाटलांनी काही पाणी अडवण्यात यश मिळवलं तर ते इतरांसाठी थोडासा त्याच्यातून एक संदेश गेलेला आहे की तुम्ही काम केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला यश मिळू शकतं. पण तो निधी खेचून आणण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात आणि ती ताकद जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी होताना दिसत नाही आहे. औद्योगिकदृष्ट्या ते शहर आणि तो जिल्हा मागं पडलेला आहे. केळीचा खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्याशी संबंधित खूप 1-2-3 मतदारसंघ त्याच्यावरती अवलंबून आहे. भुसावळ जे रेल्वेचं मोठं स्टेशन आहे तिथं पण अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत. तर एकूण विकासाचे प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दा जळगाव जिल्ह्यामध्ये होऊ शकेल. पण
एकंदर पाहिलं तर ओव्हरऑल उत्तर महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण कसं बघाल उत्तर महाराष्ट्राकडे? उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण 35 मतदारसंघांचा जर आपण विचार केला, नाशिकमधले 15, जळगावमधले 11, धुळ्याचे 5 आणि नंदुरबारचे 4, तर या सगळ्या याच्यामध्ये 18 मतदारसंघ हे आघाडीकडे आहेत सध्याच्या स्थितीत. उरलेल्यांमध्ये शिवसेनेची संख्या जास्त आहे, भाजपकडं 4 मतदारसंघ आहेत. ह्या लोकसंग्राम पक्ष किंवा समाजवादी सगळा विचार केला तर मनसेकडं 3 मतदारसंघ आहेत. आत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आघाडीनं आपली आहे ती ताकद टिकवणे अवघड आहे त्यांना, परंतु त्याच्या जवळपास जरी पोहोचले तरी ते आघाडीला मिळालेलं मोठं यश असेल. त्याचं कारण असं की या 35पैकी किमान एक 20-25 मतदारसंघ जिंकणे हे महायुतीचं निश्चितपणे लक्ष्य असेल. आपण पाहिलं की गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीवर आघाडीनं सरशी मिळवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर महाराष्ट्रातील संदर्भ आता पूर्णपणे बदलले असून महायुती आता भक्कम झाली आहे. त्यामुळे आघाडीला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कॅमेरामन सतीश काळेसह विनोद पाटील, साम TV, नाशिक.